पुण्यामधून चाललो आता नवी मुंबई कोपरखेरणे. बाबाईने ठोकला असता आता आपल्याला. गुगल मावशी आम्हाला फिरवतो वाटतं पुण्यात आज. एकविरायचं दर्शन घेऊ पायथ्याच्या मंदिराची. आता इथूनच चाललो. देऊल चमचमतय ग माऊले, देऊल चमचमतय. चला फायनली आला आता कोपरखेरणा. आमचा पोहोचलो. रिटर्न कोपरखेरणा. ब्लॉक कंप्लीट. पुण्यामधून चाललो आता नवी मुंबई कोपरखेरणे. आलो होतो आम्ही छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीचं दर्शन केलं तुळापूरमध्ये. सर्व होऊन आता 20-30 किलोमीटर पुढे आलो आता आम्ही. जेवायसाठी जागा शोधत होतो. जागा शोधली, जेवलो मस्तपैकी. आता हल्लो एकदम आरामात जाऊ. हे बघा इथून लेफ्ट मारायचं आहे. लेफ्ट मारून लगेच राईट मारायचं आहे. बाबाईने ठोकला असता आता आपल्याला. इंडिकेटर मोडला असता. जेवलं तर जरा झोप यायला लागली. 6:30 वाजता निघले सकाळी आम्ही. बघू आता काय होतंय. किती वाजता घरी जायला. संडे आहे तर पुण्यात पण ट्रॅफिक नाही. तर रोड रिकामी पडलाय. संध्याकाळी इथं खतरनाक ट्रॅफिक असते. गुगल मावशी आम्हाला फिरवतो वाटतं पुण्यात आज. सेकंड राईट म्हणजे आज ना. बहुतेक आता पोहोचू हायवेला. बघूया पुढं काय दाखवतंय. पुणे मुंबई महामार्ग बरोबर आलो आपण. गुगल मावशीने गल्ली गल्लीतून काय नाही पोहोचवलं आपल्याला कसं तरी. चला आता हायवे तर भेटला आपल्याला. इथून मारायच्या सर्कलने राईट. आणि आलो आता आपण मेन रोडला. आता काही टेन्शन नाही. आता एकदम स्ट्रेट जायचं आपल्याला. पूर्ण रोड पण माहिती आहे. मेन रोड आला म्हणजे. हा बघा लेफ्ट मारला तर पुणे, सातारा, कात्रज. आपल्याला सरळ जायचं आहे. सुटला सिग्नल. लोणावळा 36, मुंबई 133 किलोमीटर. सोमाटणे टोल प्लाझा पोहोचलो आता. पोहोचलो कामशेत.
आता येईल आपला एकविराईचा देऊळ, लोणावळा कारला, त्याच्यानंतर खंडाला घाट, रसायनी, पनवेल, खारघर आणि आपली नवी मुंबई चालू खारघर पासून. चला भाई, एकविरायचं दर्शन घेऊ पायथ्याच्या मंदिराची. इथूनच चाललो, दर्शन घेऊ. आई माऊलीचा उदय उदय, एकविरा माते की जय. गर्दी नाही वाटत. 2 मिनिटाला तर पोहोचू आईच्या पायथ्याची. आईचं दर्शन घेऊ. नवरात्री चालतो, व्हिडिओ बनवलेला. काहीच गर्दी नाही आज बरावेला. देऊल चमचमतय ग माऊली, देऊल चमचमतय, हे देऊल चमचमतय ग माऊली, देऊल चमचमतय, देऊल चमचमतय ग माऊली, देऊल चमचमतय. कोण नाही बघा, रिकामी. चला, आईचं दर्शन घेतलं, आता निघू घरी जायला. चला चला, निघतो आता घरी जायला. आई माऊलीचा उदय होतो. थांबले होता जरा, बाबूला मलाही चिक्की लागते, ती घ्यायला घेतली. चला, आता आलो लोणावळा. बघा, एक्सप्रेसवेची एंट्री. आपली बाईक आहे, आपल्याला खालून जायला लागेल, वरून जमणार नाही. थोड्याच वेळात आता घाट चालू होईल, खंडाला घाट. बरं झालं दुपारीच लोणावळ्यात पोहोचलो आम्ही. आणि संडे आहे, संध्याकाळी ट्रॅफिक असते इथं. खोपोली 10 किलोमीटर आहे इथून. आता समोरची नाही, डायरेक्ट लेफ्ट मारायचा. नो एंट्री आहे समोरून. सनसेट पॉइंट आलंय बघ. रायडर थांबले बघ, डॉमिनर वाला त्याचा. रेड बुलचा कॅन लावलाय सायलेन्सरला. ते बघा, थांबू थोडा, पाय मोकळं करू. हा, 70 किलोमीटर बाकी. दुपारचं वातावरण बघा. हा, हे ब्रिज सोडतील होते आज जाऊ 3 जण. फोटोशूट करायला गेले. दुपारी क्लायमेट भारी असते इथं. दुपारचा क्लायमेट लय भारी.
बघा, खोपोलीचा सुंदर नजारा. लय भारी ना झेंडा बघा वरती. पोचलाय आता रस्त्यावरून चौक केलं का चौक चढवला पनवेल आहे 20 किलोमीटर तिथून बाकी. पनवेलला एकदा थांबू चहा पिवायला. टायमिंग झालं चहा पिवायचा. पुण्याला आपलं पत्र घेऊन शंकर भगवान बघा. चला घेऊ आता टी ब्रेक एक. मग राहील फक्त 40 किलोमीटर. चला आता चहा पिऊन झाला. परतरी आली जरा. पोचलो आता शेडुंकल नाक्याला. पनवेल 7 किलोमीटर. पण आम्ही पनवेल मधून न जाणार. मी चेनपेटीचा ब्रिज चढणार. चेनपेटी रोडशी सगळं जाऊन राईट मारून कलंबुली डायरेक्ट MGM हॉस्पिटल. गाडी बघा BMW थोडी भारी आहे. ब्लॅक गोल्ड पुरन JNPT हायवे. लेफ्ट साइडने जायचं. गुच्छ घालून राईट मारायचं आपल्याला. पोचलो JNPT मार्गे कलंबुली MGM हॉस्पिटल. तिथून अर्धा तास लागतंय. तिथून 15 ते 20 मिनिटात डायरेक्ट कलंबुली बीचच्या इथे. चला सिग्नल खुला आहे. चला आता थोड्या वेळात खारघर येईल. खारघर पूर्वे आपली नवी मुंबई कोपरखेरणा डायरेक्ट 6:30 वाजता निघलेलो सकाळी. 5-5:30 वाजतील आता. अजून अर्धा तास लागेल घरी जायला. पोचलो आता DY पाटील. काही BMW बघा कवरी भारी आहे. M3 चला तुर्वेला पोचलो आता. 15 मिनिटात घरा. चला फायनली आला आता कोपरखेरणा आमचा. आणि पोचलो घरी. भुयारी मार्ग कोपरखेरणे
306 किलोमीटर झाले टोटल. आलो 3 टाकीला. चला पोहोचलो. रिटर्न कोपरखेरणा. ब्लॉक कंप्लीट. मिलते अगले ब्लॉग में फिर से.